नमस्कार, मी मधुरा हितगुज या आमच्या खास कार्यक्रमात आपलं स्वागत। या कार्यक्रमात आपण विविध विकारांवर चर्चा करत असतो आणि उपचार पद्धतींविषयी तज्ञांकडून अधिक माहिती जाणून घेत असतो। आणि आज आपण चर्चा करणार आहोत बाळ हवंय ताण कमी करा याविषयी। आणि मार्गदर्शन करण्यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत या विषयातील तज्ञ डॉक्टर गोपाल कृष्ण गावडे। विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मी डॉक्टर गोपाल कृष्ण गावडे यांचं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते। नमस्कार डॉक्टर। नमस्कार डॉक्टर गोपाल कृष्ण गावडे यांची थोडक्यात ओळख सांगायची झाल्यास डॉक्टर गावडे यांनी आपलं वैद्यकीय शिक्षण हे बीजे मेडिकल कॉलेजमधून पूर्ण केले। डॉक्टर गावडे हे सिटी फर्टिलिटी सेंटरचे संचालक आहेत आणि IVF कन्सल्टंट म्हणूनही ते कार्यरत आहेत। सिटी फर्टिलिटी सेंटर हे पुण्यातील IVF आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर आहे आणि गेल्या 8 वर्षांपेक्षाही अधिक काळ डॉक्टर गावडे हे सरदार वल्लभभाई पटेल कंटोन्मेंट हॉस्पिटल पुणे इथे आपली सेवा देतात आणि ह्या ठिकाणी त्यांनी 5000पेक्षाही अधिक शस्त्रक्रिया देखील केल्यात। आरोग्य भारती पुणे या संस्थेचे जिल्हा अध्यक्ष देखील ते आहेत। दरवर्षी स्वातंत्र्य दिनी एका सैनिकाला आवश्यक सामुग्रीसाठी लागणारी 2 लाखांची रक्कम ते सैन्य दलाला भेट म्हणून देतात। तर हेच अभियान इतरांनी देखील चालवावं यासाठी ते जनजागृती सुद्धा करत आहेत। चला तर आज आपण एकूणच या सगळ्याबद्दल जाणून घेणारच आहोत। मात्र त्यांनी योग्य आणि आनंददायी मार्ग दाखवणारं एक पुस्तकही लिहिलेलं आहे। स्मार्टेस्ट सेल्फिश या पुस्तकाचं त्यांनी लेखन केलंय। डॉक्टर गावडे हे पुण्यातील इतर हॉस्पिटलमध्ये देखील आपली सेवा बजावतात। आज आपण एकूणच नैसर्गिक पद्धतीने कशा पद्धतीने गर्भधारणा होऊ शकते त्यासाठी नेमकं काय करायचंय याबद्दल जाणून घेऊया डॉक्टर गावडे यांच्याकडून लगेचच। डॉक्टर पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण पाहिलं तर वंध्यत्व ही एक मोठी समस्या आता भारतामध्ये निर्माण झालेली आहे। याची कारणं विविध आहेत, मात्र सगळ्यात प्रमुख कारण आजच्या घडीला आपण पाहिलं तर उशिरा लग्न होणं, त्याचबरोबर ताणतणाव, त्यामुळे शरीर संबंध ठेवण्यामध्ये येणाऱ्या अडचणी आणि ह्या सगळ्याची कारणं आपण पाहिली आणि त्याचबरोबर असलेलं विविध व्यसन या सगळ्यामुळे कुठेतरी आपल्याला पाहिलं तर गर्भधारणा राहत नसल्याचं पाहायला मिळतं। तर सगळ्यात पहिला प्रश्न मला हाच तुम्हाला विचारायचा आहे, प्रेग्नन्सी नेमकी कशी राहते, त्याची नेमकी प्रोसेस कशी असते त्याबद्दल काय सांगाल? प्रेग्नन्सी राहण्यामध्ये साधारण एक 12 स्टेप्स असतात। त्याची पहिली स्टेप सुरुवात होते स्त्रीबीज तयार होण्यापासून। स्त्रीबीज तयार होण्याची प्रोसेस दोन्हीपैकी एका स्त्रीबीजांडामध्ये चालू होते। गर्भाशयाच्या 2 बाजूला 2 स्त्रीबीजांड असतात आणि एका स्त्रीबीजांडामध्ये ते स्त्रीबीज पाळीच्या पहिल्या दिवसापासून वाढायला सुरुवात होते। साधारणतः 14व्या दिवसाच्या आसपास ते पक्व होऊन फुटून बाहेर पडणार असतं। तर ज्या वेळेला ते स्त्रीबीज पक्व होऊन फुटून बाहेर पडणार असतं त्याच वेळेला त्याच्या बाजूलाच असलेली गर्भवाहक नळी त्या जिथून बाहेर पडणार आहे त्या भागावरती जाऊन बसते आणि स्त्रीबीज फुटून बाहेर पडलं की ती गर्भवाहक नळी त्याला पकडून स्वतःमध्ये सामावून ठेवते। त्या काळात जर संबंध आला तर कोट्यावधीच्या संख्येने पुरुषबीज डिपॉझिट होतात, पण ते गर्भाशयाच्या तोंडाशी डिपॉझिट होतात। गर्भाशयाच्या तोंडापासून त्या पुरुषबीजांनी गर्भाशयात शिरणं अपेक्षित असतं, तिथून गर्भवाहक नळीचा पूर्ण प्रवास करून स्त्रीबीजापर्यंत पोहोचणं अपेक्षित असतं। आता प्रॉब्लेम असा असतो की पुरुषबीजाचा आकार आणि हे अंतर पार करण्याचं जे अंतर आहे याचा जर आपण विचार केला तर साधारणतः एखाद्या माणसाला मॅरेथॉन रन पळायला लागेल इतकं हे अंतर असतं। बरं। आणि याचा निसर्गाने अशी रचना अशी लावलेली आहे की हेल्दीएस्ट स्पर्म शुड रीच टू द एग आणि तुम्हाला होणारं बाळ हेल्दी झालं पाहिजे। बरोबर। आणि एकदा का पुरुषबीज तिथपर्यंत पोहोचले आणि गर्भ तयार झाला की तो गर्भवाहक नलिकेतून वाहत वाहत गर्भाशयात येतो। तोपर्यंत गर्भाशयाचं अस्तर गर्भधारणेसाठी सक्षम केलं गेलेलं असतं। जसा शेतकरी शेतीची मशागत करून शेती सुपीक करून ठेवतो आणि नंतर त्याच्यामध्ये पेरणी केली जाते, तसं गर्भाशयाचं अस्तर हे सुपीक करून ठेवलेलं असतं। आणि गर्भाशयाच्या अस्तरामध्ये गर्भ मग मूळ धरतो आणि मग पाळी चुकते। जर समजा गर्भाशयाच्या अस्तरामध्ये गर्भाने मूळ धरलं नाही तर पुढच्या महिन्यामध्ये पाळीच्या स्वरूपामध्ये हे अस्तर शेड होतं। बरं। तर साधारणतः गर्भ राहण्यासाठी आता काय लागतं हे लक्षात घ्या। एक स्त्रीबीज तयार व्हायला पाहिजे दर महिन्याला, ते फुटलं पाहिजे, ते पकडून गर्भवाहक नळीमध्ये पकडून ठेवलं गेलं पाहिजे, ते तिथे फक्त 24 तास जिवंत राहतं आणि तो दिवसही नक्की नसतो, तो व्हेरी होतो। बरोबर आहे। तर त्याची आणि पुरुषबीजांची चुकामुक होता कामा नये। त्यासाठी असा एक संकेत आहे की पुरुषबीज साधारणतः 2 ते 3 दिवस गर्भाशयामध्ये जिवंत राहतात। तर दर आठवड्यातले किमान 3 वेळा जर
रिलेशन्स जर आले तर कुठल्याही क्षणी गर्भाशयामध्ये पुरुष बीज स्त्री बीजाची वाट पाहत थांबलेली असतात. तर साधारणतः आठवड्यातले किमान 3 वेळा रिलेशन येणं अपेक्षित असतं. ते विखरून आले पाहिजेत. आता सॅटर्डे संडे हॉलिडेजमुळे हा एक प्रॉब्लेम सुरू झालाय की आठवडाभर वर्किंग डेजमध्ये त्यांना कपलला इतका स्ट्रेस असतो, मेंटल फिजिकल स्ट्रेस असतो की त्यांना ऊर्जा शिल्लक राहिलेली नसते रिलेशन्स. बरोबर. आणि शनिवार रविवार सुट्टी असते म्हणून फक्त शनिवार रविवार रिलेशन्स येतात आणि मग हे एकच दिवस जगणारं स्त्रीबीज मिस होण्याचे चान्सेस जास्त असतात. म्हणून आम्ही सांगतो की विखरून किमान 3 वेळा रिलेशन ठेवा. म्हणजे हे जे स्त्रीबीज बाहेर पडणारे, जे एकच बाहेर पडणारे आणि 24 तास जिवंत राहणारे आणि तो दिवसही नक्की नाहीये, ते कधीही जरी बाहेर पडलं तरी पुरुष बीज तिथे हजर असतील. ज्या वेळेला रिलेशन्स येतात त्यावेळेला पुरुष बीज जी जमा होतात त्यांची संख्या आणि पुढे सरकण्याची क्षमता नॉर्मल पाहिजे असते. त्याला आम्ही सीमेन अनालिसिस केल्यानंतर आम्हाला ते कळतं की त्याला आम्ही काउंट आणि मोटिलिटी असं म्हणतो. ते सीमेन गर्भाशयाच्या तोंडाचा सगळ्यात मोठा अडथळा असतो स्पर्म्सला स्त्रीबीजापर्यंत पोहोचण्याचा. जो पार करायला स्पर्म्सला 2 तास लागतात. म्हणून सीमेन गर्भाशयाच्या तोंडाशी 2 तास राहिलं पाहिजे. आता घाई गडबडीमध्ये बऱ्याच वेळेला काय होतं की इतकं कामं, इतकी मल्टीटास्किंग चालू असतं स्त्रियांचं की कित्येक वेळेला त्यांना उठून परत काही कामं करायला लागतात आणि मग सिमेन स्पिल आउट झाल्यामुळे त्या स्पर्म्सला तेवढा वेळच मिळत नाही गर्भाशयामध्ये एंटर करण्यासाठी. बरोबर. आणि याच्या पुढे जाऊन जो गर्भाशयाच्या तोंडापासून गर्भवाहक नळीच्या एंडपर्यंतचा जो ट्रॅक आहे, कारण स्त्रीबीज असतं गर्भवाहक नळीच्या एंडला आणि पुरुषबीज जमा होतात गर्भाशयाच्या तोंडाशी, हा ट्रॅक पूर्ण ओपन पाहिजे. आणि युजली याच्या ट्यूब्स, ज्या फॅलोपियन ट्यूब्स ज्या आहेत किंवा गर्भवाहक नळ्या आहेत त्या ब्लॉक होतात. बऱ्याच वेळेला इन्फेक्शनमुळे ब्लॉक होतात आणि जर त्या ब्लॉक झाल्या तर स्त्रीबीज आणि पुरुषबीज यांना भेटण्याचा मार्गच बंद झाला असं समजा, मग प्रेग्नन्सी राहत नाही. तर त्या ट्यूब्स ओपन पाहिजेत. आणि गर्भ तयार झाल्यानंतर तो गर्भाशयात आला की गर्भाशयाचा अस्तर गर्भधारणेसाठी सक्षम पाहिजे. आणि ह्या अशा साधारण 12 स्टेप्स आहेत. या 12 स्टेप जेव्हा परफेक्टली काम करत असतील इन अ हॅपी हेल्दी कपल, हे एकत्र राहतायत, आठवड्यात ते किमान 3 रिलेशन्स येत आहेत, यांनी वर्षभर प्रयत्न केले की साधारणतः 80% लोकांमध्ये प्रेग्नन्सी राहते. पण एका सायकलचा सक्सेस रेट जो आहे तो फक्त 20% आहे. 4 पायावर चालणाऱ्या प्राण्यांमध्ये कित्येक वेळेला वर्षातून एकदाच रिलेशन येतात आणि त्यांना तो एकच चान्स असतो. पण त्या चान्समध्ये त्यांना निसर्गाने एवढा सेन्स दिलेला आहे की 80% वेळेला प्रेग्नन्सी राहते. पण तेवढी प्रजनन क्षमता जर आपल्या प्रत्येक सायकलला जर दिली असती तर आज पृथ्वीवर माणसाला पाऊल ठेवायला जागा राहिली नसती. म्हणून निसर्गाने रचना काय केली, तुम्हाला 12 सायकल मिळत आहेत ना, तर मग एका सायकलचा सक्सेस रेट हा फक्त 20% असणार. आता ही गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे की वर्षाच्या शेवटी 80% लोकांना प्रेग्नन्सी राहणार आहे, 20% लोकांना प्रेग्नन्सी राहणार नाही. त्या लोकांना इन्व्हेस्टिगेशन्स करायला लागणार आहेत, उपचार करायला लागणार आहेत. आणि एका सायकलचा सक्सेस रेट फक्त 20% आहे. हे समजून घेणं गरजेचं आहे, कारण तसं झालं नाही तर तुम्ही अतिशय जास्त अपेक्षा प्रत्येक सायकलकडे लावता. बरोबर. आणि अपेक्षा जेवढ्या जास्त असतील तेवढं नाही राहिलं तर काय याची भीती वाटायला लागते. आणि प्रेग्नन्सी राहील की नाही याची भीती आणि चिंता निर्माण झाली की मनावरती ताण निर्माण होतो. आणि ताण हा प्रेग्नन्सी राहण्यामधला सगळ्यात मोठा अडथळा आहे. गर्भाशयाच्या अस्तराची गर्भधारण क्षमता ही स्त्रीच्या ताणाच्या व्यस्त प्रमाणात निगडीत असते. म्हणजे ताण जितका जास्त त्या स्त्रीच्या मनावरती तितकी गर्भधारण क्षमता 20%च्या खाली जाते प्रत्येक सायकलची. आणि हा धागा पकडून आम्ही सिटी फर्टिलिटी सेंटरमध्ये हा एक महत्वाचा एक सेंटरला हा धागा पकडून आम्ही बाकी त्याच्या भोवती सगळे उपचार पद्धती डिवाइस केलेली आहे. आणि ज्याचे आम्हाला खूप सुंदर रिझल्ट मिळत आहेत. की चरक नावाचे एक फार मोठे ऋषी होऊन गेले आयुर्वेदामध्ये, त्यांनी चरक संहितेमध्ये स्थानसूत्रात लिहून ठेवलंय, सौमनस्य गर्भधान नाम अग्रम. म्हणजे गर्भधारणेसाठी आवश्यक गोष्टींचा जर आपण अग्रक्रम लावला तर त्यात सगळ्यात अग्रस्थानी सगळ्यात वर काय येईल, सगळ्यात महत्वाचं काय आहे, तर चरक ऋषी म्हणतात सौमनस्य. सौमनस्य म्हणजे काय, त्या कपलचं आनंदी आणि शांत. बरोबर. आणि इथे इन्फर्टिलिटीचे किंवा वंध्यत्वाचे उपचार सुरू झाले की लोक त्याच्यामध्ये एवढा पैसा, वेळ आणि इन्व्हेस्ट करत असतात आणि शरीराला एवढे त्रास चालू असतात की त्याच्यामुळेच त्यांना प्रेग्नन्सी म्हणजे ताण इतका येतो की त्याचाच प्रेग्नन्सीमध्ये मोठा अडथळा निर्माण होतो. बरोबर.
तर हे टाळण्यासाठी कसं काय आपल्याला उपचार करता येतील याचा सगळा विचार करून आम्ही सिटी फर्टिलिटी सेंटरमध्ये उपचार करतो. बरोबर. पण डॉक्टर, वारंवार लग्नानंतर रिलेशन्स ठेवूनही बऱ्याचदा असं होतं की काही कपलमध्ये म्हणजे जवळपास 20% कपलमध्ये प्रेग्नन्सी राहत नाही. मग अशा कपलने नेमक्या कोणत्या तपासण्या कराव्यात? कारण की आता तुम्ही काही स्टेप्स सांगितल्या, त्या स्टेप्स जरी कितीही केल्या तरी सुद्धा प्रेग्नन्सी राहत नसेल तर थोडीशी काळजी वाटणं साहजिक आहे. तर मग तपासण्या काय कराव्यात? येस, तपासण्या करणं गरजेचं असतं. आमच्याकडे कुठलाही सिम्पटम घेऊन जर कुठला पेशंट आला की त्याच्यामध्ये आमच्याकडे 3 स्टेपमध्ये आम्ही त्यांना इव्हॅल्युएशन करतो. पहिलं असतं हिस्ट्री टेकिंग. हिस्ट्रीमध्ये डिटेल मेडिकल हिस्ट्री घेतली जाते, मग एक्झामिनेशन असतं आणि शेवटी असते इन्व्हेस्टिगेशन्स. तर आम्ही फनेल डाऊन करत असतो की एक कुठल्या तरी 1 किंवा 2 डायग्नोस्टिक्सवरती यावं, डिफरन्शियल डायग्नोसिसवरून 1 किंवा 2 डिफरन्शियल डायग्नोसिसवरती यावं आणि मग शेवटी इन्व्हेस्टिगेशन्स जे आहे ते फायनली आम्हाला करायला लागतात. इन्व्हेस्टिगेशनमध्ये इन्फर्टिलिटीमध्ये सगळ्यात पहिलं जे इन्व्हेस्टिगेशन आहे ते सिमेन अनालिसिस. सिमेन अनालिसिसमध्ये पुरुष बीजांमध्ये किती ml सिमेन मिळते आपल्याला दर इजॅक्युलेशनमध्ये, त्याच्यामध्ये स्पर्म काउंट किती आहे, त्याची मोटिलिटी किती आहे आणि बरेचसे पॅरामीटर पाहिले जातात. पण काउंट आणि मोटिलिटी या 2 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. काउंट जो आहे तो साधारणतः 15 मिलियन पर ml पेक्षा जास्त हवा आणि मोटिलिटी ही 40% पेक्षा जास्त हवी. त्यानंतर दुसरी जी महत्त्वाची गोष्ट, आता एक बीज आपल्याला पुरुष बीजाचं इव्हॅल्युएशन झालं, आता स्त्री बीजाचं इव्हॅल्युएशन असतं की काही हॉर्मोनल आजार आहेत की ते हॉर्मोनल आजार स्त्रीबीज तयार होण्याच्या प्रक्रियेमध्ये अडथळा निर्माण करतात आणि ह्या आजारांचं इव्हॅल्युएशन होणं गरजेचं असतं. त्याला आम्ही हॉर्मोनल ॲसे म्हणतो. हॉर्मोनल ॲसेमध्ये थायरॉइडची तपासणी केली जाते, प्रोलॅक्टिनची तपासणी केली जाते, AMH अँटी म्युलेरियन हॉर्मोन नावाची एक तपासणी केली जाते, ज्याच्यामध्ये स्त्री बीजाच्या किती रिझर्व शिल्लक आहे हे आम्हाला कळतं. कारण जसं वय वाढत जातं तसं स्त्रीबीजांची संख्या फिक्स असते आणि ते एजिंग, ओव्हरियन एजिंगमुळे ती संख्या कमी होत असते. तर AMH लेवलनुसार आम्हाला कळतं की आपल्याजवळ किती टाइम शिल्लक आहे किंवा ती स्त्रीबीजांडामध्ये जे एग्ज आहेत शिल्लक आता त्यांची क्वालिटी काय असेल तर ती तपासणी केली जाते. तिसरी जी महत्त्वाची तपासणी आहे ती म्हणजे गर्भाशयाच्या तोंडापासून तर स्त्रीबीजाच्या बीजवाहक नलिकेच्या किंवा गर्भवाहक नलिकेच्या एंडपर्यंतचा जो पॅसेज आहे तो ओपन आहे का पाहायला लागतं. कारण मी तुम्हाला सांगितलं स्त्रीबीज गर्भवाहक नलीच्या दुसऱ्या एंडला आणि पुरुष बीज जमा होतात गर्भाशयाच्या तोंडाशी. तो अंतर पार करायचं आहे, पण तो जर पॅसेजेस ओपन नसेल तर गर्भधारणा होणार नाही. तर याला आम्ही ट्युबल टेस्टिंग म्हणतो. तर ट्युबल टेस्टिंग करायच्या 2 पद्धती आहेत. एक टेस्ट आहे तिला आम्ही हिस्ट्रोसाल्पिंगोग्राफी असं म्हणतो. हिस्ट्रोसाल्पिंगोग्राफीमध्ये ही एक्सरेची तपासणी आहे. तो एक्सरेमध्ये दिसणारा डाय आम्ही गर्भाशयाच्या तोंडातून पुश करतो. तो डाय गर्भाशयात जातो, मग गर्भवाहक नळ्यांमध्ये जातो आणि पोटामध्ये धबधब्यासारखा पडत असताना एक्सरे क्लिक केले जातात. मग आम्हाला कळतं की हा डाय पास झालाय म्हणजे ट्यूब्स ओपन आहेत. दुसरी जी तपासणी असते ती आहे हिस्ट्रोलॅप्रोस्कोपी, ज्याच्यामध्ये आम्ही अंडर अनेस्थीसिया केली जाणारी प्रोसिजर आहे, सर्जिकल प्रोसिजर आहे छोटी. पोटामध्ये दुर्बीण टाकली जाते, गर्भाशयामध्ये पण दुर्बीण टाकली जाते आणि पोटामध्ये पण दुर्बीण टाकली जाते आणि डोळ्याने आपण जननेंद्रिय पाहतो. गर्भाशय, बीजांड, गर्भवाहक नळी हे सगळे अवयव आपण डोळ्याने पाहतो आणि मग त्यावेळेला खालून एक निळ्या रंगाचा डाय पुश केला जातो आणि तो डाय पोटामध्ये फॅलोपियन ट्यूब्स मधून पडताना दिसला की असं समजतो आपण की ट्यूब्स ओपन आहेत. या दोघांमध्ये फरक काय आहे तर शाहरुख खानला त्याचा फोटो पाहणं आणि प्रत्यक्षात पाहणं हा जो फरक आहे तोच ह्याच्यामधला फरक आहे की लॅप्रोस्कोपीमध्ये खूप सारी इन्फॉर्मेशन मिळते. HSG मध्ये आपल्याला फक्त काय कळतं ट्यूब्स ओपन आहेत की नाहीये किंवा गर्भाशयाचा आकार ठीक आहे की नाहीये, पण लॅप्रोस्कोपीमध्ये खूप सारी इन्फॉर्मेशन मिळते. आणि दुसरी एक महत्त्वाची जी गोष्ट आहे याच्यामध्ये ती आहे की कुणामध्ये कुठली टेस्ट करायची. तर आमचा नियम असा आहे की जर पाळी दुखरी असेल तर त्यांच्यामध्ये लॅप्रोस्कोपी करा, पाळी दुखरी नसेल तर फक्त HSG ने होण्याजोगं आहे. पाळी दुखरी असेल तर म्हणजे काय की पाळीच्या पहिल्या दिवशी 6 तासांपेक्षा जास्त पेन जर होत असेल किंवा पाळीच्या आधी पेन होतंय, पाळी झाल्यावरही पेन होतंय, त्यांच्यामध्ये इंडोमेट्रिओसिस नावाचा आजार असण्याची शक्यता आहे. आणि इंडोमेट्रिओसिसचं लक्षण असतं पेनफुल मेन्सेस. अशा केसेसमध्ये आपल्याला HSG केल्याचा हिस्ट्रोलॅप्रोस्कोपी केल्याचा फायदा जास्त असतो. कारण इंडोमेट्रिओसिस या आजाराचं निदान हे हिस्ट्रोलॅप्रोस्कोपीवरतीच होतं आणि निदान झाल्यावर त्याचे जे उपचार आहेत
ते करतानाही आम्हाला हिस्ट्रोलॅप्रोस्कोपीवरतीच त्याचे उपचार असतात. आधी लो इंटेन्सिटीचे करंटने आम्ही ते सगळे पॅचेस असतात इंडोमेट्रिओसिसचे ते जाळून काढतो. इंडोमेट्रिओसिस हा प्रेग्नन्सी राहण्यामधला मोठा अडथळा आहे. एकदा हे पॅचेस जाळून काढले की त्यांची फर्टिलिटी बऱ्यापैकी सुधारते. म्हणून ज्यांची पाळी दुखरी आहे त्यांच्यामध्ये ट्युबल टेस्टिंग करताना हिस्ट्रोलॅप्रोस्कोपी करावी आणि ज्यांची पाळी दुखरी नाहीये त्यांच्यामध्ये हिस्ट्रोसाल्पिंगोग्राफी केली तरी चालू शकते. साधारणतः हे 3 महत्वाचे इन्व्हेस्टिगेशन आहेत आणि चौथं एक इन्व्हेस्टिगेशन असतं इम्युनॉलॉजिकल असे म्हणतो आम्ही ज्याला, ज्याच्यामध्ये काही असे आजार असतात की ज्याच्यामध्ये स्त्रीच्या शरीराचा बाळ हा अवयव नाहीये. स्त्रीची प्रतिकारशक्ती त्या बाळावर हल्ला करू शकते आणि त्या बाळाला नष्ट करायचा प्रयत्न करू शकते. तर निसर्गाने काळजी घेतलेली असते ह्या सगळ्या बाबतीत. बरोबर. पण काही आजारांमध्ये ही स्त्रीची प्रतिकारशक्ती बाळाला प्रोटेक्ट करू शकत नाही. ते आजार असे असतात की त्याच्यामध्ये इम्प्लांटेशन फेल्युअर म्हणजे गर्भधारणाच होत नाही किंवा गर्भधारणा जर झाली तर अबॉर्शन्स होतात. तर असे काही आजार आहेत त्यांचीही तपासणी आम्हाला करायला लागते कारण कपलला शेवटी बाळ हवंय. प्रेग्नन्सी हे माध्यम आहे. प्रेग्नन्सी राहिली तर ती टिकली पाहिजे आणि ती पूर्णत्वास गेली पाहिजे. म्हणून आम्हाला ह्या सगळ्या 4 प्रकारच्या तपासण्या करून घ्याव्या लागतात. बरोबर. आणि ह्या 4 प्रकारच्या तपासण्या जेव्हा करतात तेव्हा प्रत्येक कपलमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या तपासण्या आणि कधी करायच्या हे देखील खरं तर डॉक्टर ठरवत असतात. त्यांचा जो प्रोफाईल आहे म्हणजे आपल्याला हिस्ट्री एक्झामिनेशन आणि त्याच्यातून जे कळतं की बाबा हे एक्झॅक्ट काय आपल्याला समोर आलेलं आहे त्याच्यानुसार आमचे प्रोटोकॉल्स ठरतात. अगदी. डॉक्टर, आपण एक छोटासा ब्रेक घेऊ आणि ब्रेक नंतर अशी चर्चा पुढे चालू ठेवूया. तेव्हा हितगुज मध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा आमचा खास कार्यक्रम हितगुज. ब्रेक नंतर हितगुज या आमच्या खास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आज आपण चर्चा करणार आहोत बाळ हवंय ताण कमी करा ह्या विषयावर आणि आपल्या सोबत आहेत ह्या विषयातले तज्ज्ञ डॉक्टर गावडे. आपण पुन्हा एकदा चर्चेकडे वळणार आहोत. डॉक्टर, ब्रेकवर जाण्यापूर्वी आपण काही तपासण्यांबद्दल बोललो, मात्र ह्या तपासण्या झाल्यानंतर उपचार पद्धती तितक्याच महत्त्वाच्या असतात. म्हणजे ज्यांना कोणकोणत्या उपचार पद्धती आत्ता खरं तर लागू पडू शकतात आणि कोणत्या कपलमध्ये ह्या उपचार पद्धतींची गरज लागते त्याबद्दल काय सांगाल? ओके. साधारणतः 3 उपचार पद्धती याच्यामध्ये अवेलेबल असतात आणि पहिली जी उपचार पद्धती आहे तिला आम्ही असिस्टेड नॅचरल कन्सेप्शन असं म्हणतो, ज्याच्यामध्ये फार आपण इंटरव्हेन्शन करत नाहीत. फक्त स्त्रीबीज तयार होईल दर महिन्याला याची आपण काळजी घेतलेली असते. अर्थात आपण आधी सगळ्या तपासण्या करून सगळं व्यवस्थित हे पाहिलेलं असतं. जे काही मायनर प्रॉब्लेम आहेत त्यांना आपण स्पेसिफिक ट्रीटमेंट चालू केलेली असते. स्त्रीबीज तयार होतं याची आपण खात्री करतो. फिजिकल रिलेशनची फ्रिक्वेन्सी आणि पोझिशन समजावून सांगितलेली असते जेणेकरून पुरुष बीज आणि स्त्रीबीज यांची चुकामुक होणार नाही याची आपण काळजी घेतलेली असते. ट्यूब जोपर्यंत आपण पाहिलेलं असतं. दर महिन्याला स्त्रीबीज तयार होतं याच्यासाठी औषधं देऊन ती स्त्रीबीज तयार होते का पाहण्यासाठी 21व्या दिवशी सिरम प्रोजेस्ट्रॉनची तपासणी करून रिपोर्ट फोनवरती कळवायचा असतो. ही असे साधारण 6 सायकल करतो. प्रत्येक सायकलचा सक्सेस रेट 20% असतो. 6 सायकलच्या मध्ये आमच्याकडे साधारणतः आज मी पाहिले की 50% लोक इथे कन्सीव्ह होऊन जातात. तर याच्या पुढची जी स्टेज असते, समजा 6 सायकलमध्ये प्रेग्नन्सी राहिली नाही तर IUI किंवा इंट्रायुटराईन इन्सेमिनेशनसाठी आपल्याला जायला लागतं. या 12 स्टेपपैकी साधारण 6 स्टेप याच्यामध्ये आर्टिफिशियली आम्ही पार पाडतो, ज्याच्यामध्ये सोनोग्राफी करून आम्ही स्त्रीबीज तयार होतंय का याचं मॉनिटरिंग करतो, गर्भाशयाचं अस्तर तयार होतंय का मॉनिटरिंग करतो. अर्थात स्त्रीबीज तयार होण्यासाठी औषधही दिलेली असतात आणि स्त्रीबीज पक्व होत आलं की त्याला एक इंजेक्शन देऊन ते स्त्रीबीज फोडण्यासाठी ते इंजेक्शन असतं. ते इंजेक्शन पासून 36 तासाने ते फुटणार हे नक्की असतं. ज्या वेळेला ते स्त्रीबीज फुटणार आहे त्यावेळेला पुरुष बीज कलेक्ट केली जातात. त्यातले डेड स्पर्म डेब्रिस सगळं बाजूला केला जातो आणि फक्त ऍक्टिव्ह मोटाईल स्पर्मला न्यूट्रिशन देऊन गर्भाशयाच्या तोंडाचा अडथळा पार करून ते पुरुष बीज गर्भाशयात सोडली जातात. आता याच्यात टायमिंग पण महत्वाचं असतं. त्यावेळेला स्त्रीबीज फुटून बाहेर पडलेलं असतं. त्यावेळेला ऍक्टिव्ह मोटाईल स्पर्म आपण गर्भाशयात सोडलेले असतात. गर्भाशयाच्या तोंडाचा अडथळा पार केलेला असतो आणि फॅलोपियन ट्यूबच्या एका बाजूला स्त्रीबीज आहे आपल्याला माहिती आहे, दुसऱ्या बाजूला पुरुष बीज माहिती आहे, फॅलोपियन ट्यूब ओपन आहे माहिती आहे आणि मग आपण प्रयत्न करतो की ह्याने प्रेग्नन्सी राहावी. असे 4 सायकल आपण साधारणतः करतो. याच्यामध्ये 20% सक्सेस रेट असतो प्रत्येक सायकलचा आणि साधारण 30% लोक याच्यामध्ये कन्सीव्ह होतात. बरोबर. यातही 4 सायकलमध्ये प्रेग्नन्सी राहिली नाही तर बऱ्याच वेळेला प्रॉब्लेम बऱ्यापैकी सिरियस असतात. त्यामुळे शेवटच्याच टप्प्याला आपल्याला जायला लागतं, ज्याला मी IVF म्हणतो. IVF म्हणजे इन विट्रो फर्टिलायझेशन किंवा टेस्ट ट्यूब बेबी, ज्याच्यामध्ये या 12 पैकी 11 स्टेप आम्ही बायपास करतो किंवा 11 स्टेप आपण आर्टिफिशियली पार पाडतो आणि एकच स्टेप फक्त निसर्गाच्या
साठी ठेवलेली असते की ती म्हणजे ज्याच्यामध्ये दोन गर्भ तयार करून गर्भाशयाच्या अस्तरामध्ये सोडायचे बरोबर आणि त्याने गर्भधारणा व्हावी अशी अपेक्षा असते, तेवढी निसर्गाकडे ठेवलेली असते. बरोबर आणि ती स्टेप निसर्गाने जर व्यवस्थित पार पाडली तर प्रेग्नन्सी राहते. बरोबर. म्हणजे ह्या साधारणपणे उपचार पद्धतीच्या ह्या स्टेप्स आहेत आणि ह्या प्रत्येक कपलमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने खरं तर केल्या जातात. ऍक्च्युली काय असतं, काही कपलमध्ये डायरेक्ट IVF ला पण जायला लागू शकतात. आता फॅलोपियन ट्यूब्स बंद आहेत, त्याला काही पर्याय नाही, IVF सोडून पर्याय राहत नाही. किंवा सीमेन अनालिसिस मध्ये खूप कमी स्पर्म आहेत की आपल्याला कोट्यावधी स्पर्म जे जमा होतात त्यातले अगदी मोजके मॅरेथॉन रन पूर्ण करून तिथपर्यंत पोहोचतात. अगदीच कमी असतील तर आपल्याला मग IVF किंवा टेस्ट ट्यूब बेबी करून बाहेर गर्भ तयार करून गर्भाशयात सोडायला लागतात. किंवा पूर्वी स्त्रीबीज खूपच कमी राहिलेले आहेत त्या लोकांमध्ये सुद्धा हे करायला लागू शकतं. म्हणजे ह्या सगळ्या उपचार पद्धती आपल्याकडे तर आहेतच, मात्र अगदी नॅचरल पद्धतीने गर्भधारणा देखील राहू शकते, पण त्यासाठी नेमक्या योग्य पद्धतीने योग्य डॉक्टरांचा सल्ला घेणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. डॉक्टर, वेळ संपल्यामुळे आज आपल्याला इथेच थांबावं लागते, मात्र पुढच्या भागामध्ये आपण ह्या सगळ्या उपचार पद्धतींबद्दल अजून थोड्या सविस्तरपणे बोलूयाच, पण वेळ संपल्यामुळे आज आपण इथेच थांबूया. तुम्ही आलात आणि खूप छान आणि मोलाचं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद. आणि यानंतर हितगुज ह्या आमच्या खास कार्यक्रमात आज आपण इथेच थांबतो. तुम्ही पाहत राहा आमचा खास कार्यक्रम हितगुज. विठू माऊलीचा गजर म्हणजे